स्वागत आहे आपल्या नवीन एका व्लॉगमध्ये आणि तुम्ही पाहत आहात MH Vlogger 07 आणि खूप दिवसानंतर आपला व्लॉग येतो आहे. नाही म्हटलं तरी आपले 2-3 महिने असे व्लॉगच नाही आले होते, 2-3 काय जास्तच झाले असतील. आणि आता आपण आहे आपला जो व्लॉग चालू होतो आहे तो म्हणजे समाधानी माणूस म्हणजेच आपला विनायक जावकर ह्याच्या गावातून स्टार्ट होतो आहे. आणि आता आपण आहे त्याच्या गावात, म्हणजेच हे बघा तुम्ही काय व्ह्यू आहे भाई गावात. आणि हा आहे आपला विनायक जावकर म्हणजेच समाधानी माणूस. नमस्कार मित्रांनो. तर हा आपल्याला त्याचं गाव एक्सप्लोअर करणार आहे, म्हणजे त्याचं गाव आपल्याला फिरवणार आहे. तर बघूया हा काय काय पॉईंट फिरवतो आहे, आपल्याला कुठं कुठं नेतो आहे, ह्याच्या गावात कोणते कोणते पॉईंट आहेत ते आपण तुम्हाला दाखवूया. तर चला भेटूया पुढे. सोबत कांड झालेला आहे तो म्हणजे गाडीच आपली रुतली आहे. आम्ही हा रस्ता चिखलाचा आहे म्हणून आम्ही गाडी इथून टाकली, हा रस्ता चिखलाचा आहे म्हणून, आणि गाडी इथेच रुकली. कांडच होतोय आपल्यासोबत. तर आता आपण जातोय त्या मंदिरात, तिकडे मंदिर आहे त्या. तर गाडी पहिली काढूया, गाडीचं चाकच फिरतंय. पहिली गाडी काढूया आणि जाऊया आपण. आपल्याला विनायक घेऊन आलाय आर्य दुर्गा मंदिरकडे, त्यांच्या गावातल्या. तर हे असं मंदिर आहे आणि त्या मंदिराच्या बाजूलाच नदी आहे. ही कर्ली नदी, म्हणजे कर्ली नदी बोलतात ह्या नदीचं नाव आहे कर्ली नदी. इकडे एवढी खोल आहे ना, ही खूप खोल आहे नदी. तुम्ही कधी आलात तर नदीमध्ये उतरायचा प्रयत्न वगैरे करू नका, नदी खूप खोल आहे. आणि हे आहे मंदिर, कारण व्ह्यू भारी आहे या मंदिराचा आणि ह्याचा. बघू शकतात टायर पूर्ण रंगलेले आहेत आणि आता आपल्याला गाडी धुवावी लागणार आहे, नाहीतर विनायकच्या घरातून 100% ओरडा पडणार त्याला, म्हणून आपल्याला गाडी तर धुवावी लागणार. बस ओरडा भरणार. मग काय मारणार का? नाही मारणार नाही. आता कुठे भाऊ? मंदिरातून निघालोय, चावी थांब माझ्याकडे. तर परत रुपणार का? रुपली तर रुपली, काढूया. आता आपण वरच्या साईडने जाऊया. कोणत्या वरच्या साईडने तर 100% रुपेल, थोडीफार तर रुपणार. खालच्या साईडने चिखल दिसत नाही, वरच्या साईडने चिखल दिसणार. तर फायनली आता आपण आलो आहे विनायकच्या गावातील वॉटरफॉलला, म्हणजेच धबधब्याला, धबाधबाला. आणि आता आपण बघतोय धबाधबा म्हणजे धबधबा. हा बघा काय वॉटरफॉल आहे भाई. पाणी आहे निव्वळ आहे, एकदम स्वच्छ आहे पाणी. तर काही पोरगे न्हावून गेले तरी आहे, स्वच्छ आहे. आणि एक जण आपली अमानत इथं ठेवून गेला आहे, तर कृपया जर तो व्हिडिओ बघत असेल तर त्याने घेऊन जावी. आणि हा वॉटरफॉल चेक करा, काय व्ह्यू आहे भाई वॉटरफॉलला. इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत ते तुम्हाला पाळावे लागतील. हे काही इन्स्ट्रक्शन्स आहेत, तर हे इन्स्ट्रक्शन तुम्ही नक्की पाळा इथे यायचं असेल तर. आणि इथे या, एक दिवस विजिट करा, एक नंबर स्पॉट आहे.
गावातल्या नदीवर. तर हा आहे त्याच्या गावातल्या नदीचा व्ह्यू. खतरनाक एकदम व्ह्यू आहे. तर आपण टाईमलॅप्स काढून दाखवूया तुम्हाला. टाईमलॅप्स तर काढला आहे मी, तो दाखवतो तुम्हाला. पण आलोय माळावरती परत. हा एक दुसरा माळ आहे, त्याचे इंट्रो केला तो दुसरा आणि हा दुसरा आहे. आणि आपण आता फिरतोय माळावरती गाडी घेऊन. आणि ते आहे वडाचं झाड माळामध्ये. ह्या माळावर ना एकच हे भारी वाटतं, जे मधीत एकदम सेंटरला जे वडाचं झाड आहे ना, तेच भारी वाटतं. दाखवतो तुम्हाला, जवळ जाऊया आपण त्या वडाच्या झाडाच्या. हे बघा, हे जे झाड आहे ना, पहिलं काय होतं माहिती आहे, आम्ही ना मी 7वी 8वी 9वी 3 वर्ष सायकल चालवायचो. आणि त्या 3 वर्षात मी इकडे नाही म्हटलं तरी 20-25 वेळा येऊन गेलो आहे सायकल घेऊन. माझ्या घरापासून नाही म्हटलं तरी 6-1 किलोमीटर आहे. अगर हम करें तो करें क्या, बोले तो बोले क्या. लांब. तर आम्ही यायचो सायकल घेऊन इथं, ह्या झाडाकडे बसायचो आणि खायचो मस्त. भेल वगैरे घेऊन यायचो आणि खायचो. तर अशी ती लाईफ, सायकल चालवण्याची जी लाईफ होती ना, ती पण मजा यायची एकदम. 4 जणांचा आमचा ग्रुप होता. 4 जण आम्ही यायचो, इथं बसायचो आणि खाऊन जायचो मस्त. फुल एन्जॉय करायचो. खूप फिरलो आम्ही सायकलने. आपल्याला तिथे मोर दिसलेले आहेत. गेला. 2 होते. 2 मोर होते. 2 भाजी खायला आले. दिसले. तुम्हाला दिसले का माहित नाही, पण हा बघा. तर मित्रांनो, आता मी चाललोय घरी. हा ब्लॉग आपण इथंच एंड करूया. तर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करायला विसरू